चे 38वे मासिक चर्चासत्राचं आयोजन या कृषी विज्ञान केंद्रामार्फत केलेलं आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष कृषीभूषण आपले सर्वांचे परिचित बगनरावजी काळे साहेब, माझे शिक्षक आणि माजी संचालक विस्तार शिक्षण डॉक्टर वाघमारे साहेब, माझे सहकारी सोनवणे साहेब, कृषी विज्ञान केंद्रातील सर्व विषय तज्ञ आणि या ठिकाणी उपस्थित शेतकरी आणि विद्यार्थी मित्रांनो, खरं म्हणजे प्रास्ताविकामध्येच सोनवणे साहेबांनी जी परिस्थिती आहे अतिवृष्टीची त्याबद्दल आपल्याला सविस्तर असं सांगितलेलं आहे। आणि या अतिवृष्टीमध्ये न भूतोली भविष्यती अशी जी काही अतिवृष्टी झाली आणि यामध्ये आपले सहकारी शेतकरी असतील, पशु असतील, बरेच मृत्यू पावले आणि खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। आणि अशाही परिस्थितीमध्ये आपल्याला जी काही आता सध्या परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये आपल्याला खचून न जाता आणि चांगली उमेद घेऊन जी काही पुढची दिशा आहे ती आपल्याला दिशा ठरवून जी काही आपली पिकं असतील, आपले पशु असतील याची व्यवस्थित काळजी घेऊन यातून आपल्याला मार्ग काढून पुढे चालायचं आहे। ही संकटे आपल्याला आजची नाहीत, पूर्वीपासून आपल्याला ही संकट आसमानी संकट येतात आणि त्यातून शेतकरी हा पुढे उभा राहतो आणि नव्या उमेदीने पुढे काम करतो। म्हणजे आम्हाला जी माहिती की 2012मध्ये जो दुष्काळ पडला होता त्यावेळेसही आपल्या मोसंबीच्या बागा पूर्ण दुष्काळामुळे शेतकऱ्यांना काढून टाकल्या होत्या। पण त्याही परिस्थितीमध्ये विद्यापीठ असेल, कृषी विज्ञान केंद्र असेल, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्या फळबागा कमी वाचवण्याच्या दृष्टीनं काही अंशी वाचवण्याच्या दृष्टीनं नक्कीच विद्यापीठाने आणि कृषी विज्ञान केंद्राने त्यावेळेस प्रयत्न केले आणि त्याला साथ शेतकरी बंधूंनी दिली। अशी दरवर्षीच आपल्याला माहिती आहे की जे काही आता हवामान बदल होत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जे काही आपल्याकडं जे काही लहरीपणा आहे, पावसाचा लहरीपणा, हा लहरीपणा आहे याला अनेक कारणं आहेत, कुणाला दोष देऊन फायदा नाही। परंतु ह्या संकटाला आपल्याला नक्कीच भविष्यामध्ये सुद्धा तोंड द्यावंच लागणार आहे। आणि ह्या हवामानाला जे काय लहरीपणा आहे आणि जे काय हवामान बदल आहे, जी पर्जन्यमान आहे, आपल्याला वाटतं की पाऊस कमी होईल असं आपल्याला 3-4 वर्षापूर्वी वाटत होतं, परंतु तो पाऊस वाढत चालला आहे। आणि त्याची जी काही वितरण आहे हे वितरणसुद्धा असमान आहे। आणि जो काही आपल्याला पावसाचे दिवस आहेत हे आपल्याला 35-36पर्यंत आलते, ते परत आता 50-60पर्यंतसुद्धा पावसाचे दिवस चालले आहेत। आणि ही जी काय हवामान बदलामुळे जी काही परिस्थिती आहे, तापमान जवळपास 1.4 डिग्री सेल्सिअसने वाढलं आहे। हे जागतिक स्तरावर आपल्याला माहिती आहे, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं आहे, याच्यामुळे तापमान वाढत चाललं आहे। आणि तापमान वाढल्यामुळं ह्या ज्या काही घटना घडत आहेत, अल्निनो असेल, लनिनो असेल, या परिस्थितीवर ज्या आपल्या शेतीवर याचा विपरीत नक्कीच परिणाम होत आहे। आणि ह्या हवामान बदलाला अनुकूल अशी जी काही विद्यापीठ असतील, कृषी विज्ञान केंद्रामार्फत शेतकऱ्यांच्या शेतावर बरेचसे प्रयोग 2011पासून हवामान बदलावर अनुकूल असे प्रकल्प राबवले गेले आहेत। परंतु ते आपण ज्या ठिकाणी पर्जन्यमान कमी आहे अशा ठिकाणी काय करावं लागेल अशा दृष्टीने आपण त्यांना विकसित करण्याचा प्रयत्न केला। मला वाटतं की सोनवणे साहेब आता परत जी काही व्हल्नरेबिलिटी आहे, म्हणजे नुसतं कोरडवाहूच नाही, दुष्काळच नाही, परंतु आता आपल्या भागामध्ये सुद्धा जी काही अतिपाऊस किंवा जी काही महापूर अशी जी काही घटना घडत आहेत या घटनेला अनुसरून सुद्धा आपल्याला त्याकडे पाहावं लागेल। कारण की जी चित्र आहे पावसाचं आपण पाहतो की जी काही आपला सरासरी पाऊस आहे त्याच्यापेक्षा आता बघितलं मी फिगर तर 961 पाऊस आहे। आणि 16 तारखेची फिगर बघितली मी 116 mm पाऊस एका दिवसात झाला। 200 mm 116 mm पाऊस एका दिवसात झाला आहे, की जे की 50 वर्षामध्ये झालं नाही। मी आता बोर्ड वाचून आलो की जे 50 वर्षामध्ये अशी घटना घडली नव्हती। 50 वर्षानंतर एकाच दिवशी 116 mm। मागच्या वर्षी बदनापूरला पाऊस झाला होता, आपण बघितलं। आता यावर्षी आंबड आहे, घनसांगवी आहे, आपेगाव आहे, उस्मानाबाद, धाराशिव आहे, लातूर आहे, सोलापूर आहे। आणि लक्षात घ्या ज्या ठिकाणी पर्जन्यमान कमी होतं त्या ठिकाणी पाऊस जास्त आहे। सोलापूर, धाराशिव, बीड, जालना, ज्या ठिकाणी पर्जन्यमान कमी व्हायचं त्या ठिकाणी पाऊस जास्त धावायला लागला। म्हणजे ह्या ज्या घटना आहेत ह्या घटनाकडे आपल्याला थोडं पाहावं लागेल आणि त्या अनुषंगाने आपल्याला जी काय आपली शेती पद्धती आहे किंवा आपल्याला सुद्धा बदल थोडासा आपल्याला सुद्धा मोड करण्याची आवश्यकता आहे।
आणि मला वाटतं की आपण जर बघितलं मागच्या 10 वर्षामध्ये जी काय परिस्थिती की त्यात 3 वर्ष फक्त चांगला पाऊस असायचा आणि 7 वर्ष कमी असायचा, परंतु मागच्या 3-4 वर्षामध्ये परत बदल झाला आहे. आपण बघा सीझनसुद्धा शिफ्ट होत चालला आहे. रब्बीच्या सीझन बघा तुम्ही मागच्या 2-3 वर्षापासून 1 महिना पुढं जवळपास शिफ्टसारखा वाढत चालला आहे. म्हणजे आपल्या ज्या पेरण्या आपल्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये व्हायच्या त्या पेरण्या आपल्याला रब्बीची सुद्धा लवकर होत नाहीत, पुढं चालला आहे. म्हणजे ही जी बदल आहे त्या बदलाला अनुकूल आपल्याला सुद्धा शेती करावं लागेल. आणि आपण जर बघितलं की सोनवणे साहेबांनी सांगितलं की आपल्या जालना जिल्ह्यामध्ये 6 लाख हेक्टर आहे, पण पीक पद्धती बघितली तर कशी आहे? कापूस आणि सोयाबीन, 3 नंबरला थोडीफार तूर, मका. बघा मराठवाड्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये पीक पद्धतीत फरक आहे. जालन्यामध्ये कापूस सोयाबीन, छत्रपती संभाजीनगरमध्ये कापूस मक्का. या वर्षी मक्याचं एवढं भयानक क्षेत्र वाढलं आहे छत्रपती संभाजीनगरला. वैजापूर तालुका विभाग सगळा पहिला काय होता? कापूस. आता सगळा मका. काय मकाच दिसते सगळीकडे. वैजापूर गंगापूरमध्ये आपण फिरायला गेलो ना, पहिला सर्व 60, 70, 80% कापूस असायचा, तर पूर्ण आता काय आहे? मका. बीडमध्ये कापूस सोयाबीन. धाराशिव कापूस आहे का? कापूस नाही. सोयाबीन तूर. लातूर सगळं सोयाबीन तुरीचं क्षेत्र कमी होऊन कशाने घेतलंय? सोयाबीन घेतलं. नांदेड कापूस, परभणी कापूस सोयाबीन, हिंगोली सोयाबीन, थोडं कापूस कमी झालं. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये पीक पद्धती वेगवेगळी आहे. आपण म्हणतो की आपल्याकडं पहिलं म्हणायचं की सोयाबीनच येत नाही, सुरुवातीला नवीन आलं त्यावेळेस ते म्हणतात अजून आमच्याकडे कापूसच येत नाही नांदेडवाले. म्हणजे जी काय आपली जी पहिली पारंपरिक पीक पद्धत होती त्यावेळेस सुद्धा हवामान बदल होता, परंतु विविध पीक पद्धत होती, मिश्र पीक पद्धत होती, आंतरपीक पद्धती कमी होती आणि जोखीम त्याच्यामुळं कमी होत होती. आता एकच एक पीक पद्धती आहे. 5 एकर असलं 4 एकर कापूस. त्याच्यामुळे आपल्याला आता भविष्यामध्ये हवामान बदलाला अनुकूल जे काय मधला मेन फॅक्टर आहे की आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार. हलकी जमीन, कधी आपण कापूस घेत होतो का? सोयाबीन होतं का? पण मंड्यामध्ये बघा तुम्ही सगळं आता पाणी धरलं आहे, सोयाबीन आहे. डोंगराव म्हणजे हलकी जमीन पाणी धरते ना. आता बघा तुम्ही तिथं आता जर गेलं तर सगळे पाय पाणी सोडलंय आणि काढा जाऊच शकत नाही शेतामध्ये, पाय लगेच फसते. मका दिसते शेतामध्ये उभा, पण तुम्ही शेतात जोपर्यंत जात नाही तोपर्यंत त्या पिकाची आपल्याला परिस्थिती कळत नाही. मका दिसते उभा, पण मध्ये गेलं की ते पाऊस पडलाय. आता मका जी कणस आहेत ते उभा दिसते, पण आता काय पडायला लागली मका, कारण की मुळं माती सोडायला लागली. आणि आपण जर बघितलं की मका दिसतंय, कापूस दिसतंय, तूर दिसते, मका आणि कापूस दिसतोय, सोयाबीन दिसते, परंतु यावर्षी कंटिन्यू पाऊस होता. याच्यामुळे काय झालं? अतिवृष्टी तर झालीच, अतिवृष्टी नाही झाली तरी नसती झाली तरी आपल्याला उत्पादन घट येणारच होती. तुम्ही मकाची कणस बघा आता काय साईज आहे. मक्याची जी कणस आहे तर तुम्ही बघा काढायला आली, कणसाची साईज काय आहे? किती टक्के तुम्हाला वाटतं फरक? हे बोला ना तुम्ही, बोलल्याशिवाय कसं काय मला? काय भरपूर आहे, जेवढं जशी असते मका तशीच आहे का? आहे का? जसं कणीस आपलं असतंय. तुम्हाला माहिती आहे का एका कणसाला एका लाईनमध्ये दाणे किती असतात आणि ओळी किती असतात? कणीस आहे आपलं मक्याचं, एका लाईनमध्ये दाणे किती असतात? कधी मोजलं का आपण? जसं कपाशीला म्हणतो की पाते आहेत, बोंड आहेत, एका बोंडाचं वजन 5 ग्रॅम आहे, 20 बोंड आहेत, 100 ग्रॅम एका झाडाचं. तसं मक्याचं आपण गणित कधी केलं का? मक्याचे एका लाईनमध्ये जवळपास 40 ते 42 दाणे असतात, जे ना असे. आणि लाईन किती असतात? 18 ते 20. 20 जरी धरल्या आणि समजा आपण 40 जरी झाले किती झाले दाणे? 800. बरोबर आहे. तर आता किती? कधी साईज सांगा किती टक्के कमी आहे? दाणे नका सांगा,
25 ते 30% कमी आहे. मका आहे ना सगळ्याकडे, कुणाकडेच मका नाही. परंतु मी सांगतो की मक्यामध्ये मी जी काल परिस्थिती बघितली, काय आहे, मी खुलताबादमध्ये शिल्लोडमध्ये, ते एवढंच गणेश पडलं. किती एवढंच पडलं. म्हणजे 35-40% म्हणजे 30%च राहिले, 30%चे 70%, 60% कशामुळे वापसा. यावर्षी शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे कपाशीला सुद्धा लवकर पाते आणि फुलं बोंड लागले नाही. कारण काय होतं, अतिवृष्टी तर ठीकच होती, झाली ती, परंतु पाते सुद्धा फुलं आणि बोंड लवकर लागले. का लागले नाही याचा विचार केला आपण, कारण की कंटिन्यू पाऊस होता, वापसच नव्हता, पिकाला अन्नद्रव्यच घेता येत नव्हते. आता काय झालंय, अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीमुळं काय झालंय की पूर्ण जमीन पाण्याखाली किंवा पाऊस सतत होता, आणि पिकाला जर अन्नद्रव्य घ्यायचं असेल तर काय पाहिजे, जमिनीमध्ये पाण्याचं आणि हवेचं प्रमाण हे समतोल पाहिजे. हवेसुद्धा जमिनीमध्ये जोपर्यंत, आता पाणी झाल्यामुळं जमिनीतली सगळी हवा बाहेर गेलेली आहे. जमिनीतली हवा बाहेर गेल्यामुळं जमिनीमध्ये पाण्याचं आणि हवेचे प्रमाण ते आहे का, नाही. वापसा आहे का, त्यालाच वापसा म्हणतो. पाण्याचं आणि हवेचं जर प्रमाण असेल तरच वापसा आला, त्याच वेळेस पिकं अन्नद्रव्य घेऊ शकतात, नसता घेऊ शकत नाही. साधं गरीब आहे. अतिवृष्टीमुळं किंवा जास्त पाणी, आपण म्हणतो पाणी दिलंय ऊसामध्ये, ठिबक किती चालू आहे, जास्त पाणी देऊन सुद्धा उत्पादन येत नाही. कारण काय, हेच आहे, जोपर्यंत जमिनीत वापसा नाही तोपर्यंत कोणतेही पीक अन्नद्रव्य घेऊ शकत नाही. कारण की आपल्याला कोरोनामध्ये काय कमी पडायचं, आपल्याला ऑक्सिजन. तसंच आता काय झालंय, ऑक्सिजन कमी पडत असल्यामुळं पिकाला अन्नद्रव्य मिळत नाही. आता सायंटिफिकली थोडं जायचं म्हणलं तर GA ग्रोथ हार्मोन जे आहेत, GA जिबरेलिक ॲसिड आणि सायटोकिनिन याचं प्रमाण काय होतं, कमी होते. म्हणजे वाढ होण्यासाठी काय अन्नद्रव्य भेटले, वाढ होती म्हणजे काय, कांड्यातलं म्हणजे सेल इनॉर्गेशन किंवा अंतर वाढतं, पात्यातलं ह्याच्यातलं आपल्या दोन ह्याच्यातलं वाढ होते. ते वाढ होत नाही ना, कारण पिकाला अन्नद्रव्य घेत नाहीत. आणि कशाचं प्रमाण वाढतंय, इथिलीनचं. इथिलीन कशासाठी वापरतो, पाणी का. मग आता काय होतंय, ज्या ठिकाणी पाणी साचलंय त्या ठिकाणी पानं पिवळे पडतायत आणि पानं गळत आहे. कशामुळं, इथिलीनचं प्रमाण वाढतं. म्हणजे सायंटिफिक फक्त समजून घ्या, म्हणजे एवढं फक्त सांग की याच्यामुळे आपल्याला पिकाची वाढ आता होत नाही, पिकाला अन्नद्रव्य घेता येत नाही. ही कशामुळे झालंय, फक्त हे जमीन अतिवृष्टी, जास्त सारखा पाणी असल्यामुळं चालेल. मग जोपर्यंत आता ही जी आहे, ही जी फिजिओलॉजी शरीर क्रियाशास्त्र जी बिघडले, ते बिघडले ना आता. मग आपण ऑक्सिजन मिळत नव्हतं म्हणून आपण कोरोनामध्ये काय करायचं, ऑक्सिजनचा आपल्याला सपोर्ट लागायचा. आता पिकाला कसं देणार, किंवा खालून अन्नद्रव्य घेता येत नाहीत. आपण जर जेवण करू शकत नसलो किंवा आजारी असेल तर काय करतो, सलाईन देतो. दोनच मार्ग, दुसरं काय. आता परत आज 2 दिवस पाऊस उघडलाय सांगितलाय, परत उद्या परत दिवशी परत पाऊस सांगितलाय. म्हणजे अशा संकटातून आपल्याला जी काही सध्या पिकं उभं आहेत, जे काही अतिवृष्टी पाण्याखाली गेले, त्याला तर आपण मी बघितलं काल पैठणमध्ये, मी आपेगावला आणि त्याला वडवळीला जाऊन आलो. म्हणजे मोसंबीची पूर्ण बाग पाण्याखाली होती, पूर्ण बाग. आणि सर माल होता 50, म्हणजे अशी मोसंबी, त्या फळं बघितलेच नव्हते काय साहेब. 50 टन, 100 एका शेतकऱ्याचा 50-60 टन माल होता. आणि आता ती मोसंबी पूर्ण पाण्याखाली राहिल्यामुळे सर त्याला पूर्ण आता बुरशीजन्य डाग पडतात. पाण्याचं हल्लं ते सगळे फळं खाली पडत आहेत, आणि पानावर ह्याच्यावर सगळी माती, सगळी इतकी भयानक परिस्थिती. आणि पूर्ण गोदा काढतात साईडचं, तर ते तिथं तर आपण काहीच करू शकतो. पूर्ण जे कपाशी होता तो पूर्ण काळा पडून गेला. जे काही उंच भाग आहे त्या ठिकाणीच पीक परिस्थिती थोडी
बरी आहे. आपल्या भागात तसंच आहे, ज्या ठिकाणी सकल आहे त्या ठिकाणी पाणी साचलंय त्या ठिकाणी काहीच करू शकत नाही आपण. मी आंबडगाव सांगवी आंबडगाव इथे किनगाव वगैरे फिरून आलो, जिथं पाणी साचलं तिथं काहीच करू शकत नाही, तिथं काहीच करू शकत नाही. पण ज्या आता परिस्थितीमध्ये जी आपल्याला काही हे आहेत सध्या परिस्थितीमध्ये, फक्त मी पॉईंट सांगतो जास्त काही, कारण की माझ्यापेक्षा शेतकरी हा प्रत्यक्ष शेतामध्ये काम करतो आणि त्याला अनुभव जास्त आहेत. परंतु जे काही जे काही रिकमेंडेशन्स आहेत, जे काही विद्यापीठाने शिफारसी केल्या आहेत, अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय प्रत्येक पिकामध्ये काय करता येईल मी आपल्याला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. आता सगळ्यात तुम्हाला मी सांगितलं की सुरुवातीला सांगितलं की आता पिकाला कोणतेही अन्नद्रव्य घेता येत नाही. ज्या ठिकाणी शक्य आहे त्यांनी ज्यांनी शेतकऱ्यांनी लवकर पाणी ताबडतोब आता पाणी काढलंय, पण अजून सुद्धा काही ठिकाणी पाणी बागेमध्ये सुद्धा आहे, म्हणजे मोसंबीच्या बागेमध्ये काही काही पाणी आहे आणि काही काही शेतामध्ये सुद्धा आहे. परंतु आपली जी आहे सध्या ते वाचवणं आपल्याला जे आहे ते आपण किती आलं, जेव्हा आपण म्हणतो ना जरी एखाद्या घरातलं वारलं आणि पेरणी करायचं असेल तर आपण ते सोडून पेरणी करतो, तसं आपल्याला संकटाला किती आले तरी ते त्याच्यावर मात करून आपल्याला पुढे जाणं भागाचे आणि ते आपण करत आलेलं आहेत. त्या पद्धतीने मला वाटतं की ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी लवकरात लवकर पाणी काढून देणं आवश्यक आहे. ज्या ठिकाणी वापसा येत नाही ठिकाणी मग आपण सांगितलं सलाईन खालून देऊ शकत नाहीत तर आपल्याला वरून कमी खर्चाच्या बाबी जास्त करून चालणार नाही. दुसरी गोष्ट असं आहे, मी फिरलो शेतकरी म्हणजे सर आता काय फवारावं, पैसेच नाहीत, पैसे आणायचे कुठून, कारण की जेवढं खरीपामध्ये टाकलंय ते सगळं कृषी सेवा केंद्राला उधारीवर पैसे देऊन कर्ज घेऊन टाकलंय आणि आता परत टाकायचे म्हणजे कुठून पैसे आणायचे. हा प्रश्न भयंकर मोठा आहे, ते आपल्या हातामध्ये नाही आहे. परंतु शासनाने जे काही आता म्हणजे ज्या बाबी जसं दुष्काळामध्ये ज्या आवश्यक बाबी लागतात त्या ताबडतोब जर शेतकऱ्याला काही पुरवठा केला असता किंवा करू शकले तर मला वाटतं की ते तरी काही थोडंफार वापरून निविष्ठा वापरून जे काय हातामध्ये आहे ते वाचू शकतात. ते मला वाटतं की जे काही कमी आहे युरिया आहे किंवा साधा DAP आहे, 2% युरिया किंवा तुमचं 2% DAP म्हणजे 200 ग्रॅम 10 लिटर पाण्याला. DAP जरी फवारला त्याच्यामध्ये काय आहे नत्र आणि स्फुरद आहे, किंवा मग तुमचं त्याच्यासोबत पालाश MOP किंवा 13-0-45 सारखं 19-19-19 सारखं ही जर फवारलं तर त्याच्यामध्ये ते जसं सलाईनसारखं पीक धरू शकतं. आणि प्रत्येकाचा वेगळा आहे. पाऊस जास्त झाल्यामुळं पिकाला नत्र घेता येत नाही. आणि पालाशचा रोल काय आहे, पालाशचा रोल म्हणजे म्युरेट ऑफ पोटॅशचा रोल असा आहे की पिकामध्ये ताणाला सहन करण्याची क्षमता निर्माण होते. कमी पाणी असलं तर ते पीक ताण सहन करतं आणि जास्त जरी पाणी असेल तरी ते ताण सहन करतं. जे काय ताण आहे तो ताण सहन करण्याची क्षमता पिकामध्ये कोणत्या अन्नद्रव्यामुळे तयार होते ते फक्त ते पालाशमुळे. त्याच्यामुळे आपल्याकडे जे आहे ते आपण त्या ठिकाणी जी काही 19-19 किंवा त्याची फवारणी करणं आवश्यक आहे. किंवा पिकाच्या वाढीच्या अवस्थे पाहून आता जर आपल्याला वाटतं की पहिलं मला वाटतं काही ठिकाणी पहिला प्लस सुद्धा केला कापसाचा, काही ठिकाणी ज्यांची लवकर लागवड होती तो सुद्धा भिजला, ज्यांचे काही तो भिजलेला आहे. मी काही ओलाच वेचून ओला कापूस तो काहीतरी सुकवायला उन्हाला ठेवला आहे, म्हणजे तो पहिला प्लस सुद्धा आपल्या जवळपास नुकसान झालेलं आहे. पण आता जो काही फ्लश येणार आहे त्यासाठी आपल्याला जर आपण जसं म्हणतो फर्दर घ्यायला आपण काय करायचो, पुन्हा युरिया टाकायचो, पुन्हा खत टाकायचो आणि पुन्हा त्याला पाती आणून परत त्या पद्धतीने आपल्याला थोडं आता परत अमोनियम सल्फेटसारखं किंवा कॅल्शियम नायट्रेटसारखं जर आपण असे खतं टाकले तर आपण त्याच्यामध्ये सुधारणा करू शकतो. नेक्स्ट. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खालची जी आहे ना सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड 2 मध्ये ग्रेड 1 हा आपण जमिनीमध्ये टाकण्यासाठी वापरतो, परंतु ग्रेड 2 आहे म्हणजे त्याच्यामध्ये बोरिक ॲसिड आहे, झिंक सल्फेट आहे आणि फेरस सल्फेट आहे आणि त्याच्यामध्ये परत युरिया आहे. याचा जर आपण मायक्रोन्युट्रिएंट म्हणजे मेन 19-19 बरोबर आपण सूक्ष्म अन्नद्रव्य, आवाज येते का येतो, मुख्य 19-19 बरोबर सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे ग्रेड 2 50 ग्रॅम
हे कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला मिल्क हेल्प वगैरे मिळतं, त्याच्यामध्ये सगळेच घटक हे दोन गोष्टी फक्त 1919 आणि सूक्ष्म अन्नद्रव्य याची फवारणी सिंपल ज्याला शक्य आहे त्याची फवारणी आपण त्याची करायला पाहिजे. नेक्स्ट, आता या ठिकाणी आपल्याला प्रत्येकाच्या जे काही किती दिवसानंतर, आता आपला जवळपास 100 दिवसाच्या पुढं कापूस आहे, बरोबर आहे. 100 जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि अगोदरचे तुमचे जर 10-15 जूनचा असेल तर 110 ते 115 दिवस. मग दिवस किती राहिले आता कापसाचे? गेलेलं आहे सगळं. त्याच्यामुळे जास्त खर्च करण्याला अर्थ नाही. ज्या ठिकाणी पाणी साचलं तिथं गेलं ते सगळं. बोंड फोडून बघितले तरी त्याच्यामध्ये सगळे पावसाने सडलेत, बुरशी आलेली आहे. त्याच्यामुळे कमीत कमी खर्चामध्ये आपल्याला पोटॅशियम शोनाईट, हा सुद्धा शोनाईट पोटॅशियम, बघा त्यात काय घटक आहे? पालाश, शोनाईट. याच्यामुळे सुद्धा जर आपल्याला जर भेटलं तर त्याच्यासुद्धा आपण फवारणी अल्टरनेट म्हणजे करू शकतो. नेक्स्ट, आता याच्यामध्ये बघा की वाढ अशा परिस्थितीमध्ये आपल्याला वाढ खुंटवाय पाहिजे का काय करायला पाहिजे? आता वाढ ऑलरेडी खुंटलेली आहे ना, का वाढ म्हणजे काय करायला पाहिजे? आता तुमचं काय अनुभव सांगतो ऐका ना. ज्या ठिकाणी पाणी हे झालेले आहे, 2 भाग आहेत. लोअर म्हणजे काय वळ जिथं पाणी साचलं तिथं तर आपण पाला नाही, ते बोंडच सगळे सगळे. मी कालच सगळं पैठण तालुका फिरून आलो. जिथं वरचा भाग आहे, जिथं शक्य आहे, जे गेल्यानंतर तर आपण काय म्हणजे व्हेंटिलेटरला लावल्यानंतर तर ते काय कामाचंच नाही. पण जे काय आपलं 1 एकर 4 एकरपैकी थोडा वरचा भाग असेल, जिथं शक्य आहे, जिथं त्या ठिकाणी आपल्याला पाला नाही राहिला तर संपलंच ना, ती वेळ संपलंच. कापसाचं मी म्हणतो तुम्हाला दिवस किती राहिले? 115 दिवस झालेत. आज 110 ते 115 दिवस राहिलेत. पूर्ण कालावधी किती आहे? कधी सुधारणार? फक्त ज्याचा कालावधी जास्त आहे सोयाबीनमध्ये, ज्याचा कालावधी उशिरा पेरला आहे किंवा उशिरा काढायच होतं त्या ठिकाणी ठीक आहे. ज्याचं सोयाबीन पुढे बोलतो मी त्याचं गेलंच ते. ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की कमीत कमी आपण हे करू शकतो. नेक्स्ट, आता काही ठिकाणी पातेगलबी आहे, त्या ठिकाणी आपल्याला सगळ्या माहिती की NA ची आपण फवारणी नॅफ्थॅलिक ॲसिटिक ॲसिड 2 ते 2.5 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये, कारण की अन्नच नाही पाण्यामध्ये, खालून अन्नच येत नाही. त्याच्यामुळे जी पाते आहे ते 100% ते सोडून देणार. त्याच्यामुळे जोपर्यंत आपण त्याला अन्न देत नाहीत, पोषण करत नाहीत, तोपर्यंत ते तग धरी नसता. मग अन्न नसेल तर ते एक एक पातं सोडून देणार. जेवढे बोंड आहेत तेवढेच राहतील, ते बी राहणार नाही. त्याच्यामुळे आता सगळ्यात म्हणजे सप्लाय आपल्याला लवकरात लवकर वरून आणि खाली जर शक्य असेल तर खालून अमोनियम सल्फेट किंवा कॅल्शियम नायट्रेट याचं आपल्याला मात्रा देणं आवश्यक आहे. नेक्स्ट, आता बोंड सड, तुम्हाला खालचे बोंड तर सगळे आहेत आणि वरची सुद्धा जास्त पावसामुळे झालेत. नेक्स्ट, आता बोंड सड 2 प्रकारची आहे. एक आंतरिक बोंड सड म्हणजे आतले बोंड सड, साधं आहे. कॉपर ऑक्सी क्लोराईडची तुम्ही फवारणी घ्या आणि स्ट्रिप्टोमायसिन. कॉपर ऑक्सी क्लोराईड आणि स्ट्रिप्टोमायसिन 25 ग्रॅम कॉपर ऑक्सी क्लोराईड आणि 2 ग्रॅम स्ट्रिप्टोमायसिन 10 लिटर पाण्यामध्ये जर फवारणी घेतली तर आपण जी काय आतली बोंडाची सड आहे ती बोंड सड कमी करू शकतो. दुसरं बघा, जे ऑब्झर्वेशन आहे ते खालचे बोंड, खालचे पानं सगळे कसं राहतं? करपले सगळे, काहीच नाही. आणि बाहेरील बोंड सड जर आपल्याला कमी करायचं असेल तर जे प्रोपेकोनाझोल आहे ते 200 ml प्रति एकर याची आपल्याला फवारणी बोंड सड, कारण की मागच्या 2-3 वर्षापासून आपल्याला बोंड सडीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात आहे. बोंड जरी दिसले तरी फोल्ड यात सगळं नुकसानाचे. हे बुरशीजन्य जे प्रादुर्भाव, रोगाचा जो प्रादुर्भाव आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आता ढगाळ वातावरण, ह्युमिडिटी, आर्द्रता याच्यामुळे वाढणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला ह्या 2 गोष्टी बोंड सडीपासून आपल्याला त्याची साधं कॉपर ऑक्सी क्लोराईड. काल आम्ही मोसंबीला सुद्धा बघितलं तर मोसंबीला सुद्धा
सिंपल तुम्हाला कॉपर ऑक्साईड फवारणं आवश्यक आहे, COC. नेक्स्ट ते जे सांगितलं आहेत, अकस्मात मर्त आता काय ते ज्यावेळेस आपला पावसाचा खंड होता त्याच्या वेळेस त्याचं प्रमाण होतं, परंतु आता काही आपल्याला त्याच्यामध्ये नाही. नेक्स्ट दुसरी आता गुलाबी बोंडआळी आपलं नुकसान होतंय, परंतु मी जे सांगितलं की आपण कमी खर्चाच्या बाबी, त्याच्यामुळे केमिकल्स जे काही दुकानदार सांगतायत 3-3, 4-4 आजही शेतकरी बळी पडून त्यांना वाटतं की आहे ते आपलं वाचावा, परंतु दुकानदार जी औषध नाही ते औषधं देत आहेत. मला वाटतं की आपण कृषी विज्ञान मंडळामध्ये आपण सर्व आपल्याला माहीत आहे की कोणती कीड आहे आणि ती कीड ओळखूनच कोणतं औषध आहे ते फवारणं आवश्यक आहे. नसता टॉनिक बी सोबत, औषधासोबत, रशीच्या किडीचं औषधसोबत, ह्युमिक ॲसिडसोबत, एखाद्या अमिनो ॲसिडसोबत 4 ते 5 औषधं एकत्र मिसळून कशाला फवारतात? 4-4, 5-5 औषधं आपण एकत्र मिसळतो आणि फवारतो, काही आवश्यकता नाही. काय कमी आहे तेवढंच करून, कीड आहे, गुलाबी बोंडआळी आहे तर आपल्या सगळ्या माहिती, कामगंध सापळे आहेत, जैविकमध्ये भिवरी आहे, साध्यामध्ये प्रोफेक्स सुपर आहे, थायरॉइड कार्ब आहे, यासारखे औषध फवारणी करा. आणि सगळ्यात म्हणजे ती प्रादुर्भाव आहे का हे पहा. नसता विनाकारण 3 ते 4 आम्ही आता तर सध्या जमिनीवर वापसा नाही म्हणून ह्युमिक ॲसिडचं सध्या धिंगाणा सुरू आहे. ह्युमिक ॲसिडचा वापर दुकानदार तुम्हाला सरसकट द्यायला लागले, अमिनो ॲसिड सरसकट द्यायला लागले. मला वाटतं की खर्च आता सांगितलं की काकाने किंवा शिल्लक किती दिवसच राहिलेत, जास्त खर्च करून जे आहे कमी तेवढं पाहून, आपली पीक परिस्थिती पाहून आपण खर्च करावा. नेक्स्ट या ठिकाणी क्विनोफॉस, प्रोपोनोफॉस, थायरोडोकार्प, लॅम्बडा सायरोथिन किंवा कोरॅजिन यासारखं, क्लोरोट्रिपोल यासारखं कोणतंही एक औषध म्हणतो मी, 2 ते 3 औषध नाही, कोणतंही एक औषध घेऊन आपण फवारणी करा. नेक्स्ट कापसाचे पानं तर सगळे लाल झाले. लाल कशामुळे झाले की नत्र घेता येत नाही आणि इकडे बोंडाकडे त्याचं अन्न पाहिजे, त्याच्यामुळे लाल्या जवळपास 75-80% पानावरचे लाल झाले. त्यासाठी आपल्यामध्ये की तुम्हाला 1305 सांगितलं, सूक्ष्म अन्नद्रव्य सांगितलं, परत वेगळी फवारणी घ्यायची गरज नाही. ग्रेड 2 मध्ये सुद्धा मॅग्नेशियम आहे आणि 1919 मध्ये सुद्धा नत्र आहे, त्याच्यामुळे परत दुसरी फवारणी घ्यायची गरज नाही. त्याच्यामुळेच ते तुमचं कंट्रोल होईल. विनाकारण परत दुसरा जास्त खर्च करू नका. नेक्स्ट दह्या, आर्द्रता वाढली, खालचे पानं पांढरी बुरशी येणारे, त्याच्यामध्ये सुद्धा सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड 2, त्याच्यामध्ये सुद्धा सल्फर आहे. आणि दह्यासाठी, भुरीसाठी काय मारतो आपण? कार्बेंडिझम, बाविस्टिन किंवा सल्फरयुक्त कोणतंही बुरशीजन्य, त्याच्यामुळे परत त्याच्यामध्येच आहे. ग्रेड 2 मध्ये सुद्धा सल्फर आहे, त्याच्यामुळे सुद्धा तुमचं नियंत्रण होईल. वेगळं परत फवारणी खर्च करण्याची आवश्यकता नाही आहे, कारण आपला खर्च कमी करावा लागणार आहे. नेक्स्ट पुढे कपाशीमध्ये मला वाटतं याच्याशिवाय आपण परत चर्चा करू, तुम्हाला काय वाटत असेल तर. पण महत्त्वाचे मुद्दे मला जे वाटले की अशा पद्धतीचं आपण व्यवस्थापन करावं. नेक्स्ट सोयाबीनमध्ये पिवळा मोजकचा टाईम निघून गेलेला आहे. नेक्स्ट आता फक्त आहे की ज्याची मी सांगितलं की ज्याचं सोयाबीनची पेरणी उशीर झाली किंवा जास्त कालावधीचा वाण होता, फुले संगमसारखा किंवा यासारखा, जो की 105 ते 110 ते 105 ते 110, 15-20 होता, तो अजून थोडा लेट होता. त्या ठिकाणी जर आपल्याला जास्त पावसामुळं शेंगा करपा येण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळं आपण जर स्वाधीन ट्युबरक्लोनाझोल प्लस सल्फर, स्वाधीनची जी या बुरशीनाशकाची जर आपण 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्याने जर फवारणी घेतली, तो जो करपा जे आहे त्या शेंगावर, कारण की परत त्याची परत आपण ते बियाणं पुढच्या वर्षी वापरतो आणि वापरायला पाहिजे. कारण की सोयाबीनमध्ये सगळ्यात जास्त खर्च कशा होतो? बियाणावर. त्याच्यामुळे जर आपल्याला बियाणं चांगलं गुणवत्तेचं प्रतीचं आणि त्या बुरशी करपा येऊ नये म्हणून आपण ती एक फवारणी ट्युबरक्लोनाझोल किंवा सल्फर प्लस सल्फर स्वाधीन याची फवारणी घ्यावी, किंवा हेडलाईन पायक्लोस्ट्रोबिन किंवा ट्युबरक्लोनाझोल कोणतेही एक याच्यापैकी. परंतु सर्वात चांगलं जे शेतकऱ्याचे अनुभव आहे ते आपलं स्वाधीन ही जी काही बुरशीनाशक आहे याचं रिझल्ट
आणि परिणाम चांगले आहेत. नेक्स्ट, आता काढणीच्या बाबतीमध्ये सांगितलं, तुम्हाला सांगितलं की उघडीनंतर ट्युबरक्लोनाझोल किंवा सोयाबीनची फवारणी करावी. आता काही काही शेतामध्ये सोयाबीन काढायला म्हणलं ते जाता येत नाही, कारण की पाणी सगळं साचलेलं आहे. तुम्हाला सांगितलं पाणी धरल्यामुळं पाय लगेच फसते, मध्ये फसते. त्याच्यामुळं थोडं आता जे ऊन पडलं आहे त्या ठिकाणी जेवढं शक्य आहे तेवढं आपल्याला काढून जी काय परिपक्वता काढे, म्हणजे परिपक्वताचा जो कालावधी आहे 90 ते 95 दिवस झाले असेल तर लगेच काढून आज काल 2 दिवस फक्त ऊन आपल्याला आहे, कालचं, परवाचं आणि आजचं आणि उद्याचं समजा. परंतु जेवढं काढा येतं तेवढं काढून घेऊन आपण त्याचे व्यवस्थित, त्याची जी काही आर्द्रता आहे, जास्त ओला असेल तर परत त्याच्या बुरशी वाढते. आता बघा, कोणताही आपण जे प्रोडक्ट्स आहे मक्का आणि सोयाबीन, याचा भाव कशा ठरवते तर मॉइश्चर. मक्याचं सुद्धा कसं आहे मॉइश्चर. त्याच्यामुळे आपल्याला आपण उत्पादन घेतो म्हणजे मॉइश्चर किती आहे जास्त असता कामा नये. आपण लगेच गडबड काय करतो, काढतो सोयाबीन किंवा मका काढतो की लगेच मार्केटमध्ये ते बेभाव काहीच पैसे त्याला देत नाही, कारण कशामुळे फक्त मॉइश्चर जास्त आहे म्हणून. थोडं वेट करा, थांबा, वाळवा, मॉइश्चर कमी करा. आपला जिथं 1,500 काय 1800 2000 म्हणजे 3000 3500 भाव मिळेल, त्याचे 100-200 रुपये आपल्याला फक्त ओलावा आपण कमी केल्यामुळे आपल्याला भाव मिळेल. दुसरं तर काय करू शकत नाही आपण, फक्त ओलावा कमी करणं मात्र आपण थोडं थांबून हे करू शकतो. त्याच्यामुळे सुद्धा आपले 100-200 रुपये क्विंटल मागं फरक पडू शकतो. तर मला वाटतं की अशा पद्धतीनं आपण ताबडतोब जे काही शक्य आहे त्यात तडकून, शेंगामध्ये तडकून जाण्याच्या अगोदर आपण ते काढून त्याचं व्यवस्थित मळणी करावी, किंवा मळणी शक्य नसेल तर ते त्या ठिकाणी ढीक करून आपण उन्हात वाळून नंतर ते त्याचा ओलावा कमी केल्यानंतर थ्रेशिंग करणं आवश्यक आहे. नेक्स्ट, आता साठवणीच्या बाबतीत मी या ठिकाणी सांगितले 2 ते दिवस चांगलं वाळवावं. ओलाव्याचं प्रमाण 10 ते 12% कमी असू नये, जास्तपेक्षा जास्त असू नये. आणि आपण जे प्रत्येकाची थपी आहे तुम्हाला सांगितलं, साठवणूक कशी करावी पुढे घ्या. आपण सगळं चूक करतो. प्रत्येक वर्षी सोयाबीन विकत आणण्याची गरज नाही ना पेरायला. सोयाबीनमध्ये सगळ्यात अडचण काय, उगवण क्षमता. आणि उगवण क्षमता कशामुळे कमी होते ते आपण जे काढण्यापासून ते ठेवणीपर्यंत जी काही आपण कामं करतो त्याच्यामध्ये आदळआपट केली, त्याचं जर्मिनेशन किंवा उगवण क्षमता कमी होत जाते. ज्या थापेसुद्धा आहेत ते व्यवस्थित 4-5 जास्त लावता कमी नाही, कारण की जसं वजन पडतं तसं त्या सोयाबीनमध्ये जे काही आवरण आहे ते खूप पातळ आहे. जसं काबुली हरभरा आहे आणि देशी हरभरा, काय फरक आहे. काबुली हरभऱ्याचं जे आवरण आहे खूप पातळ आहे, खोलीवर पडलं की ते वर उगतच नाही. तसं सोयाबीनचं आहे, आवरण खूप पातळ आहे, झटका बसला, दाब लागला, प्रेशर लागलं, त्याची उगवण क्षमता कमी होते. त्याच्यामुळे आपण ज्या काही साधे बाबी आहेत आणि त्यातलंच बी आपण काही जी चांगलं बियाणं आहे चांगलं वाळवून जर आपण ठेवलं पुढच्या वर्षाकरता, जेणेकरून आपल्याला विकत घ्यायची गरज पडू नये, कारण तो खर्चसुद्धा आपला खूप जास्त आहे, त्याचा सीड रेट जास्त आहे. तरी पण आता आपण सर्व आधुनिक जी काही लागवड पद्धत आहे, BBF रुंद वारंबा सरी पेरणी यंत्र, पहिला आपल्याला 30 किलो लागायचा एकरी, नंतर 26 लागला, आता एकरी 10 ते 12 किलोपर्यंत आलो. काही शेतकरी तर 8 ते 9 किलोपर्यंत एकरी आले, कारण लागवड तंत्रामध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीनं बदल केला आणि एकरी बियाणं जे जास्त लागत होतं 1/3 आपण कमी केलो, पण उत्पादन चांगलं गेलो. म्हणजे काही हवामान बदलाला अनुकूल जी काय मगाशी सोने साहेबांनी सांगितलं की जी आपण पद्धती बदलायला पाहिजेत, लागवड तंत्रामध्ये बदल करायला पाहिजे. सपाट वाफेपेक्षा रुंद सरी वरंबा किंवा सरी वरंबा पद्धत, आपल्याकडे सरी वरंबा पद्धतीवर सोयाबीन कोणी घेत नाही, गादी वाफ्यावर घेतं. पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा सांगलीमध्ये पूर्ण सोयाबीन हे सरी वरंबा आहे, 2 फुटाची सरी काढतात आणि टोकन करतात. म्हणजे पाणी जरी पडलं तरी जे काय नुकसान होतंय ते नुकसान 100% नाही, परंतु आपण काही अंशी कमी करू शकतो. म्हणून बियाणं तेच आहे, फक्त बदल काय केला, लागवडीत फक्त बदल केला, बाकी काहीच केलेलं नाही. आणि आता जे सांगितलं की जे काय माळरान आहे, हलकी जमीन आहे, त्या ठिकाणी सुद्धा आपण आता विषय काढा की शून्य मशागती शेतीचं. कन्नडमध्ये मी फिरतो मागच्या 5-7 वर्षामधून, कन्नडमध्ये गाव आहेत, माळरान आहेत, डोंगराव आहेत, त्या माळरावचं तरी सरी बेडवर त्यांनी लागवड केलेली. एसाठी शून्य मशागत, ते माळराव सुद्धा बेड पाडले तर बेडवर त्यांनी लागवड केली. पाणी धरतंय, ते पाणी काय होतं त्या
सरीमार्फत निघून जाते आणि थोडं वापसा राहिल्यामुळं पिकांची वाढ चांगली होते. त्याच्यामुळे आपण हवामान बदलाला अनुकूल जी काही शेतकरी स्वतः प्रयोग करत आहेत, SRT असेल, शून्यमशागत असेल, BBF असेल, आपल्याला सरीवारंवा पद्धत असेल, आपण ह्या आपल्या जमिनीला अनुकूल, आपल्या पिकाला अनुकूल अशा आपण लागवड पद्धतीचा वापर आपण केला पाहिजे. जे चांगलं आहे ते पुढं नेलं पाहिजे. नेक्स्ट, तुरीचं क्षेत्र बऱ्यापैकी वाढत आहे आणि मी दरवर्षी म्हणत असतो की आपण जर उत्पादन खर्च काढला प्रत्येक पिकाचा खरीपाचा, तर भविष्यामध्ये उत्पादन खर्च कमी असलेलं पीक कोणतं आहे? तूर आहे. कापसामध्ये एकरी खर्च तुमचा उत्पादन खर्च 40,000 आहे. किती? 40 ते 45. सोयाबीनचा एकरी तुमचा उत्पादन खर्च 24 ते 24,000 आहे. मक्याचा एकरी तुमचा उत्पादन खर्च 20 ते 25,000 आहे. आणि बघा, जर 25,000 जर सोयाबीनचा एकरी उत्पादन खर्च असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला उत्पादन प्रति एकरी किती क्विंटल काढावं लागेल? भाव जर तुम्ही 4च धरला तर किती काढावं लागेल? जर तुम्हाला 25,000 जर तुमचा उत्पादन खर्च असेल, 7 चोक 24,000, 6 क्विंटल एकरी मिनिमम आलं तर तुमचा खर्च वसूल होईल. नफा तर लांबच राहिला. हे बघा, खर्च बघा तुम्हाला. मकाई 2022 भाव असेल तर किती मका एकरी काढा पाहिजे? आणि कापसाचा जर एकरी 40,000 जर खर्च असेल तर एकरी कापूस तुम्हाला किती काढावा लागेल? किती काढावं लागेल? किती भाव आहे? 5-6 हजार. 6 पंच 8 पंच 6-7चं पुढे निघतोय का एकरी? हा विचार करून आपल्याला पीक बदल करावा लागणार आहे. म्हणजे अशी पिकं कोणती ती तुम्हाला चॉईस करावं लागेल. एक आपल्याकडे सध्या तूर आहे. तुरीचा उत्पादन खर्च किती एकरी? 10-12 हजार का जास्त आहे? किती आहे? उत्पादन 6 क्विंटल धरा, भाव 6,000 धरा, 36,000 मायनस 10,000, खाली किती राहिले? परत जमिनीचं पोत सुधारतंय, बेवड चांगला होतोय. इथून पुढे परत आंतरपीक जर घेतलं तर परत त्याचा 2-4 क्विंटल सोयाबीन. म्हणजे भविष्यामध्ये आपल्याला कोणत्या पिकामध्ये उत्पादन खर्च कमी आहे त्या पिकाकडे आपल्याला थोडं वळणं अधिक आहे. दुसरी गोष्ट, आपण आपल्या भागामध्ये जालना जिल्ह्यामध्ये अजून काही काळेसाहेब कपाशीमध्ये आंतरपीक नाही आहे. तुरीमध्ये सोयाबीन कुठे आहे? मंटापूर तर आहे, आता वाढलं, परंतु होतं पहिलं. कपाशीमध्ये आंतरपीक आहे का? नाही. तुम्ही भद्रा मारुतीला जा, खुलदाबाद फुलंबिरी रोडनी काय दिसतं? काय? भुईमूग. 90-60-70% आंतरपीक कपाशीमध्ये भुईमूग. मूग आता कारण आहेत, शेतकरी कारण सांग, मूग आहे घेतला तर येतोय, उडीद येतोय, भुईमूग येतोय, पण डुक्कर जे तर कारण आहेत. परंतु 60 ते 70% कपाशीमध्ये काय आंतरपीक आहे? भुईमूग आहे. काकाने सांगितलं. तुम्ही सुद्धा प्रत्येकाकडे भुईमूग आहे, प्रत्येकाकडे भुईमूग आहे. बदल करणं आवश्यक आहे. अंतर आपण कमी करत नव्हतं कपाशीचं, कमी केलं का नाही? कशामुळे केलं? उत्पादन वाढते. तसं आपल्याला आता या हवामान बाजारात टिकवायचं असेल तर आपल्याला पीक आंतरपीक सुद्धा त्याच्यामध्ये काही घेता येईल का? नुसतं कपाशीमध्ये नाही, आता तुरीमध्ये सुद्धा भुईमुगाचं आंतरपीक तिकडे वाढायला लागले. 2013 पासून आम्ही सांगतो. आमठाण्यामध्ये फक्त मला एक गावामध्ये एका ठिकाणी कापसामध्ये फक्त मूग दिसला होता. किती? 2013 मध्ये आमठाणा गावामध्ये, सिल्लोडमध्ये फक्त कपाशीमध्ये मूग मला आंतरपीक दिसलं होतं. पण आता वाढत जाऊन एवढं क्षेत्र वाढत चाललं. आपल्याला बदलावं लागेल. आपल्याला पीक पद्धतीमध्ये जुने लोक, माझ्यापेक्षाही जुने लोक आहेत, तीळ आहे, मूग आहे, मटकी आहे, तिळाचे सुद्धा पाटे टाकायला लागलेत. पहिले टाकत होते का? कपाशीमध्ये तिळाचे 2-2 पाट टाकले, घरचा पुरतं खाण्यापुरचा तुमचा तीळ निघून दिलं. काय भाव आहे तिळाचा? 8-10 हजारच्या पुढे क्विंटल आहे. पीक बहुपीक पद्धती, मिश्र पीक पद्धती, आंतरपीक पद्धती काही ना 100% म्हणत नाही मी, आपल्याला करावंच लागणार आहे. आणि तुरीमध्ये सुद्धा आता जो फुलं लागले की परत मर होण्याची शक्यता आहे. परंतु गोदावरी आहे, ती मर प्रतिबंधक आहे, 711 आहे. परंतु जर आढळून आलेच
तर आपल्याला जे काय बायोमिक्स असेल किंवा ट्रायकोडर्मा असेल किंवा तुमचं कॉपर ऑक्सी क्लोराईड असेल याची आपल्याला आळवणी करणं आवश्यक आहे प्रत्येक झाडाच्या बुंद्याशी मूळकूज किंवा फायटोप्टेरासाठी. आणि वरून 19-19 जर पिवळी असेल त्या ठिकाणी आपल्याला तुम्हाला जे सांगितलं 19-19-19 किंवा सूक्ष्म द्रव्याची फवारणी केली. पिवळी सध्या फक्त ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणीच आहे. विनाकारण खर्च, शेंडे खुडा, युरिया खद्या काही खतं लागत नाहीत. तूर हे कडधान्य पीक आहे. हवेतील नत्र ते जमिनीमध्ये स्थिर करते, फिक्स करते, त्याच्यावर नत्र कमी लागतं. युरियाची मात्रा टाकून परत तूर नुसती वाढवू देऊ नका. नुसत्या काय होतील तुराट्या होतील. काय होईल? नुसत्या तुराट्या होतील. शेंगा फुलं कमी लागतील. खतं जास्त देऊ नका. तुरीला जास्त लाड करू नका. त्याला फक्त पीक संरक्षण, कळी अवस्था, फुलवराची अवस्था आणि शेंगात दाणे भरा. कळी अवस्थेमध्ये निरीक्षण करा. निमुळे आर घ्या, 50% फुलवरा प्रोक्लेम घ्या आणि दाणे भरत असताना कॉर्जिंग घ्या. शक्य असेल तर ती जर एखादा ड्रॉप करता आला, एखादा स्प्रे तो ड्रॉप करा. आणि ढगाळ वातावरण आलं तर एखादा 22 टीन किंवा सल्फर त्याच्यासोबत घ्या. एवढं जरी तुरीमध्ये केलं तर मला वाटतं की जास्त करण्याची आवश्यकता नाही. विनाकारण आता यूट्यूबवर मी बघतो शेंडे खुडा, अजून काही शेंडे खुडा सांगतायत, युरिया टाका, हे फवारा ते फवारा. गरज नाही. जास्त लाड करू नका. पैसे नाहीत, खर्च नाही, परिस्थिती नाही. कमीत कमी खर्चामध्ये आपल्याला उत्पादन जेवढं आहे तेवढं करा. पाण्याचा तुरीमध्ये फक्त पाण्याला खूप सेन्सिटिव्ह आहे, संवेदनशील आहे. त्याच्यामुळे अतिरिक्त पाणी जेवढं लवकर आपल्याला त्या काढता येईल किंवा साचू नये अशा प्रकारची इथून पुढे सुद्धा व्यवस्था आपण करू शकतो. कारण की तुरीचं आजू काही नुसती हिरवी दिसते, बरी वाटते, परत खरं रूप कसं आहे तिचं पुढे फुलोरा ते शेंगा. आजूक तुरीला नुसतं दिसतंय, परंतु त्याला हुरळून जाऊ नका. त्याला आपल्याला पुढचे दिवस इथून पुढचे दिवस तुरीचे खरे महत्त्वाचे आणि ते आपण व्यवस्थित करणं आवश्यक आहे. नेक्स्ट पुढे फायटोप्टेरा होता. नेक्स्ट पुढे अद्रक आहे का? थोडं फक्त अद्रकामध्ये आहे आपल्याला आता त्याच्यामध्ये फक्त आता माती लावता वेळेस कंद झाकून घ्या. कंद उघडे पडू देऊ नका. कारण की अद्रकामध्ये ज्या ठिकाणी पाणी साचलंय त्या ठिकाणी सड आहे. आणि आता ऑक्टोबरचा महिना आहे. ऑक्टोबर हीट, उष्णता वाढली की सड वाढते. उष्णता वाढली की सड वाढते. त्याच्यामुळे जे काय आहे मायक्रोन्युट्रिएंट आहे आणि तुम्हाला वरून फवारण्याच्या सांगितलं ते चिरेटेल फेरस सूक्ष्म ग्रेड 2 गळत नसेल तर ग्रेड 2 फवारलं 50 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये तुमचं सगळं सूक्ष्मद्रव्याची कमतरता इव्हन मोसंबी म्हणजे सर सांगतील ते सुद्धा कमी होत आहे. नेक्स्ट आणि या ठिकाणी ब्ल्यू कॉपर बघा ह्याच्यामध्ये कंद बायोमिक्स जे आहे आपलं विद्यापीठाचं 4 ते 5 लिटर प्रति एकरी किंवा कॉपर ऑक्सी क्लोराईड. जास्त महागाचे बुरशीनाशक घेऊ नका. कॉपर ऑक्सी क्लोराईड जसं आपण बोर्डो मिश्रण जसं रामबाण आहे तसं कॉपर आहे, सल्फर आहे, सगळंच त्याच्यामध्ये. कमी खर्चाचे बुरशीनाशक आहेत पण इफेक्टिव्ह खूप परिणामकारक आहेत. त्याची साधी जर आपण आळवणी केली तर मला वाटतं की अद्रकामध्ये जी काही सड आहे ती सडसुद्धा कंद सडसुद्धा आपण कमी करू शकतो. अद्रकामध्ये सुद्धा आता एवढाच महिना ऑक्टोबर महिना सांभाळा, परत काही एवढी तुम्हाला सांभाळायची गरज नाही. कारण सड आता आपल्याला जास्त आढळून येते. सड यायच्या अगोदरच तुम्ही कारवाई करा. सड आल्यानंतर करू नका. कारण की जी हानिकारक बुरशी आहे त्या बुरशीला जर आपल्याला कंट्रोल करायचं असेल तर आपल्याला जी दुसरी जैविक बुरशी आहे ती बुरशीची संख्या जमिनीमध्ये वाढली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट सांगतो की काल मी काल 2-3 दिवसापासून एक नॅचरल फार्मिंगचं मी जे कुरुक्षेत्रच आहे ते हरियाणा त्यांचा मी कोर्स म्हणजे ऐकतोय संध्याकाळी 6 ते 8. त्याच्यामध्ये ते सांगितलं की जी काही आपली मर आहे आता मर त्याच्यामध्ये गाईचं गोमूत्र आता तुम्ही प्रयोग करून पहा. मी तर अजून म्हणजे प्रॅक्टिकली बघितलं नाही. गोमूत्र जरी तुम्ही फवारलं किंवा आळवणी केली तरी ते तुमची जी मर आहे किंवा सड आहे हे कमी होते. मर सड कमी होते. आणि मिरचीमध्ये लीफ कर्ल जे व्हायरस आहे म्हणजे बोकड्या चुरळामुडा जे म्हणतो त्यासाठी आपलं ताकाची फवारणी म्हणजे कोणतं आपण त्याला म्हणतो
हां बटर मिल्क ताक याची जरी फवारणी केली लीफ कर्ज प्रमाण त्यांनी म्हटलंय, मी ऐकतो ते 2-3 दिवसांनी ऐकतोय, जे मला माहिती म्हणजे ज्ञान भेटलं ते तुमच्यापर्यंत पोहोचवा हाच उद्देश आहे की कमी खर्चाचा आहे ना, ही कमी खर्चाच्या बाबी तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात हाच माझा उद्देश आहे. बाकी मग जीवामृत तुमचं अग्निशास्त्र ब्रह्मास्त्र ह्याच्या बाकी त्याचे वेगवेगळे त्याचे हे आहेत. परंतु जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, महत्त्वाचे पीक आहेत, मी आपल्याला जे काही सध्या परिस्थितीमध्ये मला माहिती आहे की संकट आहे, पैसे नाहीत, पण जे काही आपल्या कमी खर्चाच्या बाबी आहेत ते आपण जर केल्या तर जे काही उत्पादनामध्ये घट आहे ते कमी करू शकतो. आणि रब्बीमध्ये जो काही पाऊस आहे त्या रब्बीचा उपलब्ध ओलाव्याचा फायदा घेऊन रब्बीचा आपण ज्या ठिकाणी मका निघाली, ज्या ठिकाणी सोयाबीन निघत आहे, ज्या ठिकाणी मूग उडीद निघालेले त्या ठिकाणी आपण रब्बीचं चांगलं बीज प्रक्रिया करूनच नियोजन करावं. कारण की बुरशी 100% हरभरा हे भयानक आहे. मागच्या वर्षी तुम्ही म्हणतो आम्ही शास्त्रज्ञ आहोत, परंतु आम्ही सीड प्रोडक्शन घेतला 1 एकर 95% हरभरा मर गेला, प्रयत्न करूनही आला नाही सीड प्रोडक्शन. त्याच्यामुळे बुरशीचे बीज म्हणजे बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करा, ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया करा, नंतरच पेरणी करा. कारण की हरभरा हा मर रोगाला खूप सेन्सिटिव्ह आहे आणि आपलं पीक महत्त्वाचं हरभरा आहे, ज्वारी आहे आणि बाकीचं. आणि थोडे पिकं बदला थोडे, त्याच्यामुळे जवळ थोडं पार घेता येईल का, अर्धा म्हणजे रब्बी तीळ काही घेता येईल का, ज्यातून आपल्याला 4 पैसे मिळू शकतात. आता काही भागामध्ये सूर्यफुलाचं सुद्धा रब्बीचे क्षेत्र वाढले, सिल्लोड कन्नडमध्ये सूर्यफुलाचे क्षेत्र वाढायला लागले, ठिबक घ्यायला लागलेत, जोडवळ पद्धतीने घ्यायला लागलेत. सूर्यफुलाचं म्हणालो लागलो मी, आपण म्हणतो की सूर्यफूल घ्या म्हटलं की लगेच पक्षी सगळं खाऊन टाकतील, पण शेतकऱ्यांनी सुरुवात केली करायला लागलेत, 4 पैसे त्यांना मिळत आहेत. एकच एक पीक पद्धतीने घेता आपण जे काही आपले पारंपरिक पीक आहेत त्या पिकाचाही आपण पीक पद्धतीमध्ये समावेश करावा आणि जे काही उपलब्ध ओलावा आहे, पाणी आहे, त्याचा रब्बी पिकासाठी आपण नियोजन करावं अशी आपल्याला विनंती करतो. आणि या ठिकाणी परत मला जी संयोजकांनी संधी दिली आणि माझे 2 शब्द आपण ऐकले त्याबद्दल आपले आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.